मराठमोळ्याचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील वडूज येथे राज्याचे ग्रामीण विकास तथा पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने परिसरातील दिव्यांग बांधवांना दिवाळी फराळ साहित्याचं किट वाटप करण्यात आले। दिवाळी प्रारंभ होण्यापूर्वी साहित्य मिळाल्याने दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर चांगले समाधान मिळाले। पंचरत्न मंगल कार्यालयामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष अनिल माळी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे, जिल्हा सरचिटणीस विकल्प शहा, नगराध्यक्षा सौ रेश्मा बनसोडे, नगरसेविका स्वप्नाली गोडसे यांची मनोगते झाली। त्यांनी आपल्या भाषणात जयाभाऊंची थोरवी सांगितली। तसेच खटावमान तालुक्याच्या विकासाची गती कायम राहण्यासाठी परमेश्वराने त्यांना दीर्घायुष्य देण्याची प्रार्थना केली। कार्यक्रमास भाजपचे शहर अध्यक्ष प्रदीप शेटे, नगरसेवक सचिन माळी, सुनील गोडसे, जयवंत गोडसे, सोमनाथ जाधव, मनोज कुंभार, ओंकार चव्हाण, सुधीर गोडसे, श्रीकांत काळे, रेखा माळी, स्वप्नाली गोडसे, अनिल गोडसे, अक्षय थोरवे, संभाजी गोडसे, प्रदीप खुडे, रेणुका फडतरे आदींसह शेकडो दिव्यांग बांधव उपस्थित होते। राजेंद्र पवार यांनी सूत्रसंचालन केले। आज भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण अपंग बांधव आणि सर्वच ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात। मला मनापासून या गोष्टीचा आनंद आहे की जयकुमार गोरे भाऊ यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अपंगांची जी सेवा करायला मिळते ही खरं भाग्य। भाऊंना जो आशीर्वाद मिळणार आहे तो खऱ्या अर्थाने ह्या अपंगांचा आशीर्वाद त्यांना भेटावा आणि त्यांना आई तुळजाभवानी त्यांना दीर्घ आयुष्य देवो याच वाढदिवसाच्या निमित्तानं मी शुभेच्छा देतो। आणि आपल्याला खऱ्या अर्थाने या खटाव मानला जे दुष्काळ भाग होता हा दुष्काळ मिटवण्यासाठी ज्यांना जन्म घ्यायला लागला त्यांचा नामदार जयकुमार गोरे भाऊ यांचा आज खऱ्या अर्थानं वाढदिवस आहे। आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं जो 24 तास वेळ देतो आणि ज्यांची सेवा करतो या लोकांची, शेतकऱ्यांची असेल, महिला भगिनींची असेल आणि सर्व अपंग बांधवांच्या, आपल्याला हा संवाद साधण्यामागचा एकच उद्देश होता। जे अपंग बांधव आहेत त्यांना जी अडचण असते, त्यांना UDID कार्ड काढण्यासाठी रेशनिंग भेटत नसेल आणि ज्या अडचणी त्यांना उपस्थित होत असतील त्यांच्यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही सगळं सक्षम आहोत आणि यांची सेवा तुमच्या 24 तास सेवेसाठी आम्ही या व्यासपीठावर बसलेले सर्वच आमचे ज्येष्ठ नेते बंडा गोडसे सर आणि या वडूच्या नगराध्यक्षा बनसोडे मॅडम, माळी मॅडम, ते विकल्प शहा पार्टी खटाव तालुक्याच्या वतीनं आपण जयकुमार गोरे भाऊंचा वाढदिवस आणि चांगल्या पद्धतीने साजरा करूया आणि त्यांना अशा मनापासून कोटी कोटी अशा शुभेच्छा देऊया। जो माणूस आपल्या हक्काला धावणारा आहे असे जयाभाऊ आपल्याला 24 तास वेळ देतात तर त्यांच्यासाठी आपण एक तास काढूया आणि त्यांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया। आणि अपंग बांधवांच्या साठीच हा खरं शुभेच्छाचा कार्यक्रम आणि आनंद दिवाळीचा आपण आनंद शिधा वाटप हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तुमच्या बरोबर तुम्हाला सगळ्यांना मी दिवाळीच्या शुभेच्छा देतो। नाना, मला सांगायला अभिमान वाटतो की जयाभाऊंनी आम्हाला एक सूचना केली की माझा वाढदिवस साजरा करायचा नाही, परंतु जे अपंग बांधव आहेत ज्यांच्यासाठी आपण थोडंसं का होईना एक सेवा करण्याची संधी आम्हाला द्यावी म्हणून आमचा हा हट्ट होता, म्हणून आम्ही हा वाढदिवस साजरा केलेला आहे। तुमच्या ज्या ज्या अडचणी असतील त्या अडचणी आम्ही सोडवायसाठी कटिबद्ध। भाऊंच्या वतीनं भाऊंनी सांगितलेलं आहे, सोनीताईंनी सांगितलेलं आहे की आपण हा दिवाळीचा शिधा देत असताना आपल्या सगळ्यांना मनापासून ही दीपावली सुखाची, समृद्धीची, आनंदाची, भरभराटीची जावो अशा पद्धतीच्या भाऊंच्याकडून शुभेच्छा आहेत आणि आमच्या सगळ्यांच्याकडून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा आहेत। आपण सगळेजणच प्रत्येक भाऊ हे आपल्या खटाव मान तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत, त्यांना मोठं मंत्रिपद मिळालं आहे, ते महाराष्ट्रभर काम करतायत। सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, तिथं त्यांना सातत्यानं जावं लागतंय आणि हे सगळं करत असताना सुद्धा त्यांचा आपल्या
मतदारसंघाकडे, खटाव तालुक्यातल्या सामान्य जनतेकडे त्यांचं मनापासून लक्ष आहे आणि ते आपल्याला आपल्या अडचणी सोडवण्यामध्ये कुठेही कमी पडत नाहीत. त्यांनी सांगितलं, मी महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरत असतो तरीसुद्धा माझं लक्ष मनापासून खटाव आणि मानकडे असल्याला आपण काय म्हणतो, गार घार हिंदते आकाशी, लक्ष तिचे पिल्लापाशी, चित्त तिचे पिल्लापाशी. म्हणजे अशा भूमिकेने भाऊ हे आपले पालक म्हणून, आपले नेते म्हणून, या प्रतिनिधी म्हणून, त्यांची जबाबदारी म्हणून आपल्या सगळ्यांच्या अडचणी सोडवण्याचं ते काम करत असतात. तशा त्यांनी आपल्या मतदारसंघातल्या पाण्याची अडचण असेल, लाईटची अडचण असेल, रस्त्याची अडचण असेल, शाळेची अडचण असेल, सभागृहाच्या सगळ्या अडचणी जवळजवळ सोडवत आणलेल्या आहे. खास करून शेती पाण्याचा जो प्रश्न होता तो सगळा मार्गी लावलेला आहे. आता राहिला होता औंध आणि 21 गावाचा, तोही प्रश्न त्यांनी मार्गी लावलेला आहे. मी मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय जयकुमार गोरे भाऊ त्यांना वाढदिवसाच्या आपल्या सगळ्यांच्या वतीने मी शुभेच्छा व्यक्त करतो. परमेश्वरानं भावना त्यांची तब्येत चांगली आहे, त्यांचं आरोग्य चांगलं आहे, अजून त्यांना खूप चांगलं आरोग्य द्यावं, परमेश्वरानं त्यांना भरपूर आयुष्य द्यावं आणि त्यांच्या माध्यमात त्यांच्या हातून जसे आपल्या खटाव मान तालुक्याचा उद्धार झालेला आहे तसा भविष्यकाळामध्ये महाराष्ट्रावरती त्यांच्याकडे ग्रामविकास मंत्री म्हणूनची जबाबदारी टाकलेली आहे भारतीय जनता पार्टीची देवेंद्र फडणवीस साहेबांनी. ती जबाबदारीमध्ये ते आत्तापर्यंतच्या कालखंडामध्ये त्यांनी ती योग्य जबाबदारी पार पाडलेली आहे. त्यांचं त्यांनी एक वेगळा उपक्रम राबवलेला आहे, मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजना. त्या माध्यमातून प्रत्येक गावात, वाडी वस्तीवरती, खेड्यापाड्यामध्ये प्रत्येक गाव समृद्ध झाला पाहिजे, स्वतःच्या पायावरती उभं राहायला पाहिजे, अशा पद्धतीचं एक अभियान त्यांनी सुरू केलेलं आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. एक मोठं अभियान आहे. त्या माध्यमातून ते जनतेची कामं करतात, सेवा करतात. पुनश्च आपला जास्त वेळ न घेता पुनश्च आपल्या सगळ्यांना मी आदरणीय जयकुमार गोरे भाऊ यांच्या वतीनं आणि खटाव तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं इथं बसलेले सगळे, एखाद्या अर्ध्याचं नाव चुकून पुढं, आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी पुनश्च एकदा आपल्याला या दिवाळीच्या आता नवीन आलेले माझी सगळ्यांची दिवाळी गोड व्हावी, आपण गोड करून घ्या. कारण भाऊनी हे सांगितलं, उपक्रम एक वेगळा, एक सामाजिक उपक्रम म्हणून हा राबवलेला आहे. सगळ्यामध्ये स्तुत्य उपक्रम आहे. बोर्ड लावणं, बॅनरबाजी करणं, पोस्टर लावणं यापेक्षा हा उपक्रम चांगला आहे. या सगळ्या संयोजकांना मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. चांगला आपण विचार केला आणि त्या सगळ्यांनाही दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. शुभ सकाळ. आज या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरे भाऊ यांच्या वाढदिवसाच्या निमित्त या ठिकाणी घेतलेल्या कार्यक्रमास उपस्थित भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्षा फडतरे मॅडम, युवकचे अध्यक्ष अक्षयजी थोरवे, सुधीरजी गोडसे, उपस्थित सर्वच पत्रकार बंधू आणि जमलेले सर्व ग्रामस्थ आणि असे अनिल माळी यांच्या सहभागी मी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आज आपण आपले आधारस्तंभ, आपले माननीय जयकुमार गोरे किराणा शिधाचं पीठ हे अपंग व्यक्तीकरता द्यायचं मानस ठरवला आणि भाऊच्या वाढदिवसानिमित्त नुसते बॅनरबाजी न करता किंवा पेपरमध्ये बातम्या न देता या पैशाचा उपयोग काहीतरी समाजाकरता किंवा काहीतरी लोकांकरता होईल अशी भाऊंची इच्छा होती. भाऊंनी सांगितलं होतं एक खूप पैसा घेऊन आजचा दिवस हा समाजसेवेचा दिवस करायचा म्हणून आजच्या दिवशी काही लोकांना मदत कशी करू शकतो हे लक्षात ठेवण्याचा हा कार्यक्रम या ठिकाणी केला आहे. पंतप्रधानांनी या ठिकाणी आपल्याला सर्व आपल्या बांधवांना मी दिवाळीच्या शुभेच्छा देतो. आपल्या भाऊ एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम आणि अमर फडतरे, वडूज. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.